50 बातम्या. मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना खेरवाडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी 41 लाख रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. राज्यात तब्बल 7,000च्या वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. 1,919 रुग्णांना यकृत तर 141 जणांना हृदयाची गरज असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षात अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असले तरी देखील अवयवदात्यांचं प्रमाण काही वाढलेलं नाही. त्यामुळे या मोहिमेला बळ मिळण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मुंबई महानगर क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टला रेल्वे मंत्रालयानं 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 1,777 कोटींचा निधी मंजूर केलाय. मागील वर्षीच्या 789 कोटींच्या तुलनेत यंदा हा निधी 125% वाढलेला आहे. मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या 18% घसरली आहे. मुंबईकरांना पुढचे 60 दिवस पाणीपुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा आता शिल्लक आहे. मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरता कंत्राटदाराकडून वाहनं आणि सेवा घेण्याच्या निर्णयावरती मुंबई महापालिका प्रशासन ठाम आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेनं निविदा मागवल्या आहेत. 7 वर्षांसाठी ही सेवा घेतली जाणार असून त्यासाठी 4,165 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र कामगार संघटनांकडून या कंत्राटाला विरोध होण्याची शक्यता आहे. एसटी बस किती वेगाने चालवायची याचे नियम प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेत. मात्र तरी देखील काही चालक नियम तोडून प्रसंग पाहून वेगमर्यादा सोडून बस दामटवत असल्याचं दिसतंय. अशा चालकांकडून मागील काही वर्षात आरटीओनं 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केलाय. राज्यातील जवळपास 28 लाखांहून अधिक नागरिक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. जीवनशैलीतील बदलांमुळे तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाली आहे. तपासणी चाचणीमध्ये 2 वर्षात 28,97,940 लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आढळले. त्यांच्यावरती आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार उपचार सुरू आहेत. भायखळ्यातील राणीच्या बागेमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या काहीशी रोडावली असल्याचं आकडेवारीवरून पुढे आलंय. गेल्या 3 वर्षात नवीन प्राणी आणण्यात अपयश आल्यामुळे ही संख्या रोडावत असल्याची शक्यता आहे. सिंह, झेब्रा आणण्याचे प्रयत्न कमी पडल्यामुळे आणि विदेशी प्राणी आणण्याकरता नियमावली आड येत असल्यामुळे नवीन प्राणी काही येऊ शकलेले नाहीत. पवई तलावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जलपर्णीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटावरती मात करण्यासाठी आता स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी सरसावलेत. तलावाची स्वच्छता आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही ईमेलद्वारे तक्रार केली आहे. ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीक कर्ज दिलं नाही त्या बँकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या नियोजन भवनात झालेल्या बैठकीत कारवाईचे निर्देश दिले. या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. मध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. हवामान विभागाकडून राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची तसंच सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे. शनिवारी मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्यापला. मालदीव आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग तसंच अंदमानचा उर्वरित भाग व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल असल्याचं हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय. राज्यात सुरू असलेल्या वळीव पावसामुळे 23 जिल्ह्यांमधील तब्बल 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यात प्रामुख्यानं भाजीपाला, फळपिकं आणि उन्हाळी हंगामातील पिकांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आणि महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करायला सुरुवात केली आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या वळवाच्या पावसामुळे विदर्भाला मोठा फटका बसलाय. हिंगोलीच्या सेनगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. तालुक्यातील पारडी, जाम, बोरखेडी गावांच्या शिवारात वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 1 पुरुष आणि 4 महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होतोय. या बदललेल्या वातावरणाचा फटका विभागातील सुमारे 3,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांसोबतच फळबागांना देखील बसला. यात सर्वाधिक म्हणजेच 2,000 हेक्टर बाधित क्षेत्र जालना जिल्ह्यात असून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेत.
गेल्या काही दिवसांपासून मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. यंदा नाशिक जिल्ह्यामध्ये 6,44,000 हेक्टर खरीपाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. भारत पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षाला मिळालेला पूर्णविराम आणि शेअर बाजारात आलेली स्थिरता या दोन घटकांमुळे 97,000वरती पोहोचलेला सोन्याचा भाव आता तोळ्याला 92,000वरती आलाय. आता सोन्याचा दर 90,000पर्यंत उतरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठ थंड आहे. केवळ लग्न सराईची खरेदी सुरू आहे. ग्राहक जुनं सोनं मोडून नवीन सोनं करतायत, अशी माहिती सोनं व्यापाऱ्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात कांद्याचं नवीन उत्पादन हाती आल्यानंतर त्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याला बाजार समितीमध्ये 1,000 ते 1,200 रुपये क्विंटलचे दर मिळतोय, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 15 रुपये दर मिळतोय. वाशीतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या जांभळांची मोठी आवक सुरू आहे. परिसरातील खेड्यांमधनं आणि आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे फळ बाजारात दाखल होत आहे. प्रतिदिन 2 ते 3 गाड्यांमधनं रसाळ जांभळं विक्रीसाठी येत आहेत. सध्या प्रति किलो दर 350 ते 550 रुपयांदरम्यान आहे. राज्यामध्ये जवळपास 13,000 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. सर्वसाधारण हरभऱ्याला पुणे बाजारात सरासरी 8,150 रुपये, तर करमाळा बाजारात 5,550 रुपये इतका दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात मोठे चढउतार बघायला मिळते. शरबती गहू सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक लाभदायक ठरतोय. बाजार समितीमध्ये 5,801 क्विंटल गव्हाची आवक झाली असून त्याला सरासरी दर 2,751 रुपये मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 96,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळा कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून तर 1,200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय. भारतामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन सन 2024-25 मध्ये वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या किमती तुलनेत वाढण्याचं चित्र आहे. सध्या तुरीला मिळत असलेल्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहेत, तर खरीप हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे. पंढरपूर कॉरिडॉर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला आता पंढरपुरातनं विरोध होतोय. सर्वेक्षणाला माहिती दिली म्हणजे काही कॉरिडॉरला पाठिंबा दिला असं नाही, अशी स्पष्ट भूमिका कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीनं घेतली आहे. हा विरोध स्पष्ट करायचा असेल तर प्रशासनानं कॉरिडॉरच्या निर्णयासाठी मतदान घ्यावं अशी मागणी करण्यात आली. जळगाव शहरात गढूळ आणि अशुद्ध पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नुकतेच अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनीचं काम पूर्ण झालेलं असतानाही नळांमधनं चहासारखा गढूळ आणि रंग बदललेलं पाणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 233 महाविद्यालयांची 2025 प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयामध्ये नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. नॅक मूल्यांकनासाठी पात्र असून सुद्धा 233 महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बीडच्या गेवराई शहराजवळ रांजणी गावाजवळ एका कंटेनरला आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. भर दिवसा गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या दोघांनी धुळे पोलिसांनी दोघांना अटक केली. यावेळी 100 फुटी रोड परिसरात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. गुंड गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहामध्ये नेत असताना पोलीस व्हॅनच्या मागावर असलेल्या मारणेच्या साथीदारांच्या 4 महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्यात. सांगलीला नेताना सातारा परिसरातल्या ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात मारणेच्या सांगलीच्या साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत तयार केलेल्या 103 रेल्वे स्थानकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनंच रेल्वे स्थानकांचं लोकार्पण करणार आहेत. नव्या धारावीत म्हणजेच धारावी अधिसूचित क्षेत्रामध्ये मोठ्या उद्यानांपासून छोट्या खेळाच्या मैदानांपर्यंत परस्पर जोडलेले सार्वजनिक हरित जाळं उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय. नागरिकांना मोकळ्या जागेत वावरता यावं आणि मुलांनाही खेळाच्या मैदानावरती सुरक्षित खेळता यावं, हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. ठाणे जिल्ह्याच्या नडगाव दानबाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 11वरील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली. इथल्या अनेक चाळी उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. ताडदेव मासळी बाजार अस्वच्छ असून आरोग्याला धोका निर्माण झालाय, तसंच धार्मिक भावना देखील दुखावल्या गेल्या आहेत, अशी तक्रार करत उच्च न्यायालयात मासळी बाजाराच्या परिसरातील रहिवाशांनी याचिका दाखल केली. न्यायालयानं मुंबई महापालिकेला या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
मुंबई महापालिकेनं हाती घेतलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवली जाणार आहेत. मात्र रस्त्यावरती काँक्रीट टाकण्याचं काम 20 मे रोजी बंद केलं जाणार आहे. पावसाळ्यात काँक्रीट सुकत नाही, त्यामुळे काँक्रीट टाकण्याशिवाय जी काही कामं शिल्लक आहेत ती 20 मे पासून 31 मे पर्यंत पूर्ण केली जातील. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंह गिल यांची नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागानं याबाबत आदेश जारी केले. दरम्यान संदीप सिंह गिल यांनी बारामतीतल्या काटेवाडी इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. जगभरातील जवळपास 50 देशांना भारतामधनं आंबा निर्यात होतो. युरोप, ऑस्ट्रेलियासह अमेरिकेला केशर आंब्याची सर्वाधिक भुरळ पडते. आखाती देश हापूस आंब्याला पहिली पसंती देत आहेत. गतवर्षी जगभर 32,104 टन आंबा निर्यात होऊन 495 कोटींची उलाढाल झाली होती. यावर्षी देखील निर्यात वाढली असून वाशीतील पणन मंडळाच्या केंद्रातनं 45 दिवसात 2,128 टन आंबा निर्यात झालाय. घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांनी कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण करून महानगरपालिकेकडे प्रक्रियेसाठी द्यावे, याबाबत नवी मुंबई महानगरपालिका सातत्यानं आग्रही आहे. ई कचरा अर्थात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा वेगळा संकलित करण्याकडे सुद्धा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिलं जाते. त्यासाठी आज ई कचरा संकलन उपक्रम राबवला जाणार आहे.